पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे। धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळलं असावं अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे। सध्या पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळले आहे। गेल्या 2 दिवसांपासून पुण्यात धुक्याची चादर पसरली आहे। या धुक्यामुळेच हेलिकॉप्टर कोसळले असावे असा प्राथमिक अंदाज लावण्यात येतोय। या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय। या व्हिडिओत पुण्यातील डोंगराळ भागामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याचं दिसून येतंय। यानंतर त्या हेलिकॉप्टरचे अक्षरशः तुकडे झाले। या दुर्घटनेनंतर त्या हेलिकॉप्टरला भीषण आग लागली। त्यामुळे या परिसरातून धुराचे लोट पसरले होते। या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय। हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रूमने या संदर्भात माहिती दिली आहे। दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर आधी धुक्यामध्ये अडकले होते, त्यानंतर ते खाली कोसळले। पिंपरी चिंचवड पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली होती। त्यानंतर त्यांनी तातडीने हिंजवडी पोलिसात ही बातमी दिली। त्यानंतर हिंजवडी पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले। या तिघांचा मृत्यू झालाय।